मी ज्ञानदा कदम ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहताय एबीपी माझा। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आज आणि उद्या असे 2 दिवस पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत। मनोज जरांगे आता शिवनेरी किल्ल्यावरती पोहोचलेत आणि शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांना अभिवादन करून जरांगेंच्या दौऱ्याला सुरुवात केली जाणार आहे। सकाळी 10 वाजता शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणजे बारामतीमध्ये मनोज जरांगे असतील। पुणे इथल्या राजगुरुनगरमध्ये 100 एकरावर मनोज जरांगेंची सकाळी 11 वाजता सभा होणार आहे। मनोज जरांगे शिवनेरीवरती आहेत। शिवरायांचं दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याला ते सुरुवात करणार आहेत। त्यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। मनोज जरांगे आपला दुसरा दौरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतून या ठिकाणी त्याची सुरुवात करतात आणि मनोज जरांगे हे स्वतः अनवाणी पायानं हा सगळा किल्ला जो आहे तो त्यांनी सर केला, ते चढलेले आहेत। खरं तर त्यांची ही श्रद्धा आहे। मात्र आता ते शिवनेरीवरती पोहोचलेले आहेत आणि ते आता अभिवादन करणार आहेत। त्याआधी आपल्यासोबत बोलतायत। दुसरा दौरा तुमचा आहे 2 दिवसाचा आणि त्याची सुरुवात छत्रपतींच्या जन्मभूमीपासून करावी असं तुम्हाला का वाटलं? या विश्वाला, आपल्याला सगळ्या जाती धर्माला अन्यायाविरुद्ध लढण्याचं स्वराज्य याच भूमीनं दिलंय। याच भूमीतून अन्यायाविरुद्ध लढा सुरू झाला। ही पवित्र भूमीचं दर्शन घेऊन, शिव जन्मभूमीचं दर्शन घेऊन आम्ही सुरुवात करतोय। कारण यापेक्षा आम्हाला मोठं काही असूच शकत नाही। या जगातल्या, या विश्वातल्या आणि या पृथ्वी तलावर आमचं सगळ्यात मोठं या देशाच्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं पवित्र स्थान आहे। हे कंपाळी माती लावून पुन्हा अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिवाय मातेचा, छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा आम्ही लढायला सज्ज झालो। कारण समोर सरकार आहे आणि लढायला सामान्य जनता आहे। आम्ही सामान्य मराठी आरक्षण मिळवणारे 24च्या आत, त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही। 24च्या आत आरक्षण मिळवणार आहे। 4 दिवस शिल्लक आहेत। तुम्ही दौरे करतायत, फिरतायत। सरकारनं या 10 दिवसात तुमच्याशी संपर्क साधला का? नाही, संपर्क साधला नाही। आम्हाला आवश्यकताही नाही। जी आपली वेळ तुम्ही घेतलेली आमच्याकडून 24 तारखेपर्यंत म्हणजे 40 दिवस, त्या वेळेच्या आत पाहिजे नसता आंदोलन शांततेत होणार, पण सरकारला हे शांततेचं युद्ध पेलणार नाही। बरं, तुम्ही एकीकडे शांततेचं युद्ध करायची तयारी करत आहात, मात्र आपलेच काही सैनिक ज्यांनी कधी काळी मराठा आरक्षणासाठी लढा दिला होता, कधी ती समितीमध्ये देखील होते, तेच म्हणतायत की आम्ही कुणबीचं प्रमाणपत्र घेणार नाही, मी मराठा आहे, मी कुणबी नाही। नारायण राणे, आम्ही पण मराठाच आहेत ना। आम्हाला काय आहे, आम्हाला त्या विषयावर 24 पर्यंत आता बोलायचं नाही। त्याचं कारण बी सांगतो। बहुतेक सरकार आमचेच लोक आमच्या विरोधात घालायला, कारण हे कोण आहेत मग? हे पण सगळे मराठाचे। राज्यातल्या कानाकोपऱ्यातला मराठा माणूस आरक्षण मागतोय। कुणबी घेण्याला काय मोठा तो विषय नाही। कुणबी हे नाव काय लय वाईट नाही। कुणबी म्हणजे शेती। आमचा बापदादा शेती करतो, मग तो श्रीमंत मराठा असला तरी शेती करतो, त्याला फक्त कुणबीक नाव होतं। जे जमिनीवर राहणार नाहीत, मायभूमीवर राहणार नाहीत, त्यांनी घेऊ नये। आम्ही आमच्या मायभूमीवर राहतो, आम्ही ती जमीन कसतो, आम्ही ती पिकवतो, सगळ्यांना पोटाला धान्य देतो। आम्हाला 2 अंग आहेत। एक, आम्ही क्षत्रिय मराठी लढणारे सुद्धा, आणि दुसरं आम्ही शेती कसून आमच्या मायभूमीची सेवा करून आम्ही लोकांच्या पोटांना धान्य पण देतो। तेव्हा वाईट शब्द नाही, कुणबी सुधारित शब्द झालाय शेती। मग ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना कुणबी घ्यायला अडचण काय? आपला पंजोबा, खापर पंजोबा कुणबी शब्द वापरायचा, म्हणजे तो शब्द जमतो। त्याच खापर पंजोबाचे आजोबाचे वंशज आपण आहेत, असं कसं नातं तोडता येईल त्या शब्दाशी? पण याच्यात आम्हाला त्याविषयी खरंच बोलायचं नाही। मी स्पष्ट सांगतो का, की सरकार, आमचा आरोप आहे आता तर 100% सरकार आमचेच लोक आमच्या विरोधात उठवायले। त्यामुळे 24 पर्यंत आम्ही आता शांत राहतो, बघतो सरकार कोणाला पुढे घालतंय। 24ला बी त्यांना कळन, मग आम्ही बी काय मराठी काय असतात त्यांना 24च्या नंतर कळन। तुम्ही सातत्यानं म्हणता की सरकार गेल्या काही दिवसात तुमच्यावर डाव टाकतंय, त्यातले काही डाव तुम्ही सांगितले, परंतु हा नवा डाव आहे राणेंच्या माध्यमातून आंदोलनावर टाकलेला सरकारचा। नाही, त्यांच्या एकट्याबद्दलच नाही, असे लय मोठे आहेत त्यांच्यात। एक संपला की एक संपला की एक संपला कुठे। पण हे सामान्य मराठ्यांना फूट पाडणं आणि त्यांना खेळणं हे सोपं नाही। कारण हे सामान्य शेतकऱ्यांनी विनाकारण आम्हाला डोचू नये, शांत राहावं, घेतलेल्या वेळेत आरक्षण द्यावं, बाकीचे लफडे कशाला लांबवता विनाकारण?
तुम्हाला काही आवाहन करायचंय एबीपी माझाच्या माध्यमातून नारायण राणेला, की त्यांनी अशा या स्थितीमध्ये त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत आणि काय आवाहन करणार आहात? महाराष्ट्रातल्या सगळ्याच मराठ्यांच्या बांधवांनी सगळ्याच हं, गोरगरीब लेकरांना आरक्षण मिळतंय. तुम्ही सगळे त्या लेकरांना बळ द्या, त्यांच्या पाठीवर आशीर्वादाची थाप द्या. सगळेच हं, एवढ्या वेळेस गोरगरीब पिढ्यांना पार खूप त्रास सहन करतात, अन्याय सहन करतात. लेकरं नोकरी वाचून शिक्षणा वाचून टाहो फोडायला लागलेत. हं, खूप वेदना आहेत त्यांना. काळीच पिळवटून टाकणारे घटना काही काही ठिकाणी घडल्यात लेकरांच्या. त्यामुळं किमान भावनाशून्य होऊ नका. सगळे त्यांच्यावर जे जुने जाणते तुम्ही जेवढे काय आहेत 70 वर्षापासून आजपर्यंत सगळ्यांनी त्यांच्या पाठीवर आशीर्वाद द्या. लेकरांना आरक्षणाचा घास जवळ आलाय. कोणी त्याच्यात अन्नात माती घालायची आवश्यकता नाही. आमची ही सगळ्यांना विनंती आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एबीपी माझाच्या माध्यमातून विनंती आहे की मायबापांना कोणी आत्महत्या नका करू. हं, आरक्षण कसं मिळत नाही हे मराठी बघणार आहेत. तुम्ही काळजी करू नका. तुम्हीच मेला ते आरक्षण घ्यायचं कोणाला? आम्ही द्यावा तरी कोणाला? आंदोलन करून उपयोग काय? कालही आमच्या एका भावानं आत्महत्या केली. आमच्या महाराष्ट्रातला परिवारातला तो सदस्य. हं, सरकार याला जबाबदार आहे. सरकारने किती बळी घ्यायचे त्यांना आमचे आणखी. हं, सरकारला जाहीर एबीपी माझ्या माध्यमातून सांगतो, तुम्ही आमचा अंत बघू नका. हं, तुम्ही आमचा अंत बघू नका. आता हं, गेलेले बलिदान हं, गांभीर्यानं घेऊन तुम्ही तातडीनं मराठा समाजाला आरक्षण द्या. हं. तुम्हाला सुट्टी नाही. आम्ही ते बलिदान वाया जाऊ देणार नाही. ते आत्महत्या वाया जाऊ देणार नाही. त्या कुटुंबाच्या सोबत सगळा मराठा समाज. सरकारने मदत करावी कुटुंबाला. मग पण एक खरं आहे की आम्हाला मदती देऊन आमचा जीव वापस येणार आहे का? आता हं, आमच्यातला एक भाऊ कमी झालाय. हं, तुम्ही नोकरी देऊन आम्हाला आता आमचा माणूस मिळणार आहे का? नाही. याचं उत्तर नाहीये. मग सरकारनं आमच्या बळी आता घेऊ नये. आता आमचे बळी सरकारनं घेऊ नये. हं. कारण सरकारच याला जबाबदार आहे. सरकारला हे मागात पडत. त्यामुळं त्या कुटुंबाच्या सोबत मराठा समाज आहे. त्यांना भरपूर निधी दिलाच पाहिजे. हं, त्यांना सरकारी नोकरी दिली पाहिजे. हं. पण आमचा जीव येणार नाही. पण आम्ही मात्र ते बलिदान वाया जाऊ देणार नाही. तुम्ही उद्या बारामतीत आहात. शरद पवारांच्या बारामतीत आहात की अजित पवारांच्या बारामतीत? ते लफले नाही कळत बा आम्हाला. ते आमचं ते मराठी जिथं तिथं आम्ही जातो. आम्ही इथून मागं सुद्धा गेलो. त्याला तुम्ही साक्षीदार आहेत. हं, आम्ही असे कोणाचे बाले किल्ले फिले किल्ले म्हणून नाही जात. हं, अरे मराठा आहे, सगळ्या जाती धर्माचा महाराष्ट्र आहे. त्यांचे बाले किल्ले आहेत, मराठ्यांचे बाले किल्ले आहेत. बाले किल्ल्याचा काय संबंध आहे कोणाचा? नाही, प्रश्न यासाठी विचारला की तुमच्यावरती आरोप होतो की शरद पवारांचा पाठिंबा तुम्हाला आहे म्हणून विचारला की तुम्ही कोणाच्या बारामतीत? कोण म्हणतोय पाठिंबा आहे? ते म्हणणारच अभियान. हं, सगळ्या महाराष्ट्राचाच पाठिंबा आहे. हं, इथं पाठिंबा आम्हाला आमच्या सामान्य मराठ्याचा आहे, कोणाचाच नाही. हं. हा, सामान्य मराठ्यांचा पाठिंबा सामान्य मराठ्याला लढायला. हे लय डाव टाकायला बघते तो. यांचे यशस्वी नाही होऊन देत. आम्ही शेतात लढणारे पोट्टे आहेत. हा, तुम्ही काय नादी लागणार आहेत आमच्या? हा. शेवटचा प्रश्न. अनवाणी पायानं तुम्ही शिवनेरीच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन करायला आलात, ती भावना काय? नाही, मी संस्कृती मानतो, पाळतो. मी यापेक्षा सर्वोच्च स्थान आम्हाला आमच्या आयुष्यात कोणतंच नाही. हं, पृथ्वी तलावरच हं, या जगातलं सगळ्यात मोठं हं, आम्हाला प्रेरणा देणारं आमचं शिवजन्मभूमी हे स्थान आहे. हं, हे कंपाळी माती लावण्यासाठी आलो. हं. कारण हे आमच्यासाठी उच्च स्थान आहे. याच्यापेक्षा आम्हाला काहीच मोठं नाही. महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला तिथं नतमस्तक होऊन, कारण इथंच अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि विश्वाला एक स्वराज्य दिलं अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी. आम्ही अन्यायाविरुद्ध लढतो. शिवाय मातेचं आणि छत्रपती शिवरायांचं दर्शन घेऊन आम्ही अन्याय लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आता ग्रामीण भागातले, गावागावातले, शेतातले मराठे, सामान्य मराठे सज्ज झाले. बघूयात आता 24च्या नंतर आमचं शांततेचं युद्ध तुम्ही कसं रोखता. शांततेचं युद्ध करणार आहेत असं म्हटलेले आहेत मनोज जरांगे. आणि शिवनेरीवरती ते स्वतः या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन ते घेतील आणि त्यानंतर त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. आणि एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी दौऱ्याबद्दल कसं असेल आणि त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे 24 नंतरचं जे युद्ध आहे ते शांततेत असेल, मात्र सरकारला पेलवणारं नसेल. आतापर्यंत हे आंदोलन होतं, मात्र जरांगे म्हणतात आता हे युद्ध आहे. आता या युद्धामध्ये सरकार नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण अल्टिमेटम जो दिलेला आहे किंवा सरकारला जी मुदत दिलेली आहे त्याचे केवळ 4 दिवस शिल्लक आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, शिवनेरी. तर शिवनेरीवरती नतमस्तक होत मनोज जरांगे यांनी आपल्या
पुणे दौऱ्याची सुरुवात केली आहे. यानंतर आपण विविध बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा.